ठाणे मुख्यालयातील 9 पोलीस कॉन्स्टेबल निलंबित। ठाणे कारागृहातून कैद्यांना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना 7 पैकी 2 कैदी बेपत्ता असल्याचं उघड झालं। अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये पोपटखेड धरणाजवळील पुलावरून एका तरुणानं उडी मारली होती। सुदैवानं पुलाखाली असलेल्या वारला तो अडकला। एकलव्य बचाव पथकानं तरुणाचे प्राण वाचवले। नवी मुंबईच्या तळोजा भागामध्ये 2 गटात जोरदार हाणामारी। एका गटाकडून दुसऱ्या गटावर धारदार शस्त्रानं वार। पूर्ववैमनस्यातून हा वाद झाल्याची माहिती। सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यास न्यायालयाने बंदी घातली। मात्र काही जणांनी न्यायालयाच्या निर्णयाचं उल्लंघन करत गिरगाव चौपाटीवर कबुतरांना खाद्य टाकल्याचं उघड। गोरेगाव परिसरामध्ये केवळ 7 वर्षांपूर्वी 27 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला वीर सावरकर उड्डाणपूल मुंबई महापालिकेनं पाडण्याची तयारी सुरू केली आहे। त्यासाठी वर्सोवा दहिसर सागरी किनारा मार्गाच्या नव्या प्रकल्पात हा पूल अडथळा ठरत असल्याचं कारण सांगण्यात येत आहे। ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील खड्डे आणि रस्त्यांच्या कामाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली पाहणी। निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा। लातूरच्या रेणापूरमधील सांगवी इथं जमिनीच्या वादातून मुलीनं आईची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड। यानंतर मृतदेह उसाच्या शेतात पुरून टाकला। पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तपास सुरू केला असता ही घटना उघडकीस। नाशिकच्या येवला रेल्वे स्थानकाची छगन भुजबळ यांनी केली पाहणी। अमृत भारत योजनेतून येवला रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट। अकोल्यामध्ये खंडणीसाठी अनेक दुकानांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्यांची पोलिसांनी काढली धिंड। कुलू तिवारी असं धिंड काढणाऱ्या तरुणाचं नाव। भिवंडीच्या ढोळे पडघा परिसरामध्ये माथाडी युनियनच्या मनमानी कारभाराविरोधात भर पावसामध्ये आंदोलन। युनियनच्या नावाखाली बाहेरच्या कामगारांना प्राधान्य देत स्थानिकांची रोजगारातून गळचेपी केल्याचा आरोप। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।